तर आपण आता समोर पाहत आहात हे राजापूर विश्वनाथ विद्यालय। हो नमस्कार, आज शाळेचा पहिला दिवस आहे। हो आपण आता विश्वनाथ विद्यालय या शाळेमध्ये आलेलो आहोत। इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं। त्यानंतर राजापूर हायस्कूलला मी शिक्षण घेतलं। तर पाहत आहात हे आहे आपले विश्वनाथ विद्यालय शाळा। आपण आता विश्वनाथ विद्यालय शाळेमध्ये आहोत। तर सर्वप्रथम आपण मुख्याध्यापक मॅडम आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया, भेटूया आणि त्यानंतर आपण जे शाळेतील वर्ग आहेत त्या वर्गांना आपण भेट देऊया। कारण हे वर्ग पाहून आपले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे। ते पाहता इथे दिंडीची तयारी आहे। आजचा शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे ते दिंडी निघणार आहे आणि त्या दिंडीची तयारी आपण पाहत आहात। ही शैक्षणिक दिंडी आहे पाहतात। तर मुख्याध्यापिका मॅडम आहे, तर आपल्याला आता वर्ग आहेत जे 1ली पासून 7वी पर्यंत ना, तर त्याची आपल्याला ओळख करून देते। तिकडे दिंडीची तयारी चालू आहे पाहताय, ते सर्व शाळेतील शिक्षिका आहेत। इकडे रोबोटिक्स कार्यशाळा आपण पाहत आहात। चला मॅडम, आम्ही आलेलो आहोत। हा दुसरीचा वर्ग आहे। यावर्षी मे महिन्यातच काम केलेलं आहे शाळेचं, रंगरंगोटी। हा दुसरीचा वर्ग आहे। एकूण 30 मुलं आहेत दुसरीच्या वर्गामध्ये। या दुसरीच्या वर्ग शिक्षिका आहेत माने मॅडम। हा पहिलीचा वर्ग आहे। या पहिलीच्या वर्ग शिक्षिका आहेत नांदोडेकर मॅडम। आणि पहिलीत एकूण आतापर्यंत 20 मुलं ॲडमिशन घेतलीत, अजून आज उद्या अजून घेणार आहेत। हा एकूण साधारण अंदाजे आमचा 30 तरी पट होणार आहे यावर्षी। हा 5वीचा वर्ग आहे, आपण बघू शकता। 5वी जवळपास 50 मुलं आहेत, 2 तुकड्या करणार आहोत। 5वीच्या वर्ग शिक्षिका नलवडे मॅडम आहेत, नलवडे मॅडम आणि त्याचबरोबर महाडिक मॅडम, अशा 2 वर्ग शिक्षिका या 5वीच्या वर्गाला दिलेल्या आहेत। हा आमचा हॉल आहे। आज शाळा प्रवेशोत्सव सोहळा इथे संपन्न होणार आहे। माननीय आमदार साहेब भैया सामंत यांची उपस्थिती आज शाळेला लाभणार आहे। त्याचबरोबर राजापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय उत्तमजी भोसले साहेब हे सुद्धा या शाळेमध्ये येणार आहेत। त्याचबरोबर विस्तार अधिकारी आदरणीय सुनील पाटील साहेब हे सुद्धा येणार आहेत। त्याचबरोबर केंद्राचे केंद्रीय प्रमुख जायदे सर आणि केळवली मतदारसंघाच्या विभाग प्रमुख संजना राऊत यांनी सुद्धा आपला मुलगा आमच्या शाळेमध्ये, आमच्या शाळेची गुणवत्ता पाहून या शाळेमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे त्यासुद्धा या शाळेमध्ये आज येणार आहेत। अनेक मान्यवर आदरणीय व्यक्ती या शाळेला त्यांची उपस्थिती लाभणार आहे, त्यासाठी एवढी सजावट केलेली आहे। या दिवशी गणवेश वाटप, त्याचबरोबर बूट, सॉक्स आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण सुद्धा होणार आहे। नवागतांचं स्वागत होणार आहे, याच्यामध्ये औक्षण केलं जाणार आहे मुलांचं। मुलांना गोड गुलाबजामचं खाऊ देणार आहोत। त्याचबरोबर त्यांच्या पावलांचे ठसे उमटवले जाणार आहेत। अशा पद्धतीने हा शाळा प्रवेशोत्सव सोहळा इथे संपन्न होणार आहे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात हा आहे विश्वनाथ विद्यालयाचा हॉल आहे। तो माजी विद्यार्थी आहे त्यांच्या लक्षात आलंच असेल, हा इथे हा वर्ग होता, हा इयत्ता 5वीचा वर्ग होता इथे। आणि इकडे बाजूला
हा 7वीचा वर्ग होता. तिथे म्हणजे पार्टिशन होतं ज्यावेळेला मी ह्या शाळेमध्ये होतो. तसं 6वीचा वर्ग आपण मी ते दाखवतो तुम्हाला कुठे होता तो. ही गॅलरी, ह्या गॅलरीमध्ये आम्ही इथे उभे राहायचो मधल्या सिटीमध्ये वगैरे. खूप मजा यायची या शाळेमध्ये. तसंच हा जो वर्ग आहे हा 6वीचा वर्ग होता. एक माझ्या माहितीनुसार मला आता आठवत आहे, जी जुन्या आठवणी आठवत आहेत आणि पाहत आहे रंगकाम वगैरे खूप छान आहे. शाळेची प्रगती झाली आहे, ते खूप चांगलं आहे. तर आपण पाहत मराठी शाळा ह्या इंग्रजी शाळांपेक्षाही उत्तम दर्जाचे शिक्षण देतात. कारण आता आपण पाहतच आहात की शाळा आता पहिली कशी होती आणि आता शाळा कशी आहे. ते बाजूला येते दीनादेवी आईचं मंदिर. ही आता 5वीची दुसरी तुकडी आहे आणि प्रथम इथे नाविन्य विज्ञान केंद्र, या नाविन्य विज्ञान केंद्रामध्ये नासा इस्रो सारखं अनेक कार्यशाळा इथे घेतल्या जातात आणि त्या वर्गात इकडे तिकडे कुठे इतरत्र जागा नसल्यामुळे आम्ही यावर्षी थोडंसं ॲडजस्ट करून या प्रयोगशाळेचे सगळे मॉडेल्स आहेत हे पद्धतशीर लावून एक इथे अर्ध्या भागामध्ये तुकडी केलेली आहे. ही दुसरी तुकडी या ठिकाणी बसणार आहे. कारण 50 मुलं एकाच वर्गात त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन म्हणा किंवा शिष्यवृत्तीची जी मार्गदर्शनाची जी पद्धत आहे ती एका वर्गात होत नाही. त्याच्यासाठी आम्ही दुसरी तुकडी केलेली आहे. मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे याच्यासाठी, याचा विचार करून आम्ही हा दुसरा वर्ग या ठिकाणी यावर्षी बसवणार आहोत. या ठिकाणी इथे 4थीचा वर्ग आहे. इयत्ता 4थीचा वर्ग आहे. साधारण जवळपास 40 विद्यार्थी या वर्गामध्ये बसणार आहेत. नवीन ॲडमिशन आहेत या वर्गामध्ये, त्यामुळे 40 पटसंख्या झालेली आहे. हा इथे 6वीचा वर्ग आहे. 6वीच्या वर्गामध्ये 29 पटसंख्या आहे. मुलं खूप आनंदामध्ये आहेत. पहिला दिवस आहे शाळेचा. आणि हा इथे 3रीचा वर्ग आहे. याच्यामध्ये 28 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी बाहेर आहेत. शिक्षणाची पालखी निघते त्याच्यासाठी विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत. हे आमचं किचन आहे, स्वयंपाकघर. गुलाबजामुन तयार आहेत विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद मॅडम. या आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका रहाटे मॅडम. यांनी आपल्याला शाळेबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि खरोखरच शाळेच्या उत्कर्षासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी खूप धडपड करत असतात. आणि आता ही जी शाळा आहे एक आदर्श शाळा म्हणून एक ह्या विश्वनाथ विद्यालय शाळेचं नाव घेतलं जातं. तर आता थोड्या वेळातच इथे आता शैक्षणिक दिंडी सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते राजापूरची कन्याशाळा म्हणजे गोखले कन्याशाळा या शाळेत आपण आता आलेलो आहोत. आणि पाहत आहात कन्याशाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इथे दिंडी पाहत आहे, रथ आहे. तिथे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्या स्वागतासाठी, सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इथे आता दिंडी काढली जाते. ही शैक्षणिक दिंडी आहे. तसे इथे रथ सुद्धा पाहत आहात, भव्य असा रथ आहे. छान फोटो येतील बाळा. पाहत आहात या रथामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हे रथ आपण पाहत आहात.
तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते गोखले कन्या शाळा. आपण इथेच पाहिलं थोड्या वेळापूर्वी इथे विद्यार्थ्यांच्या स्वागताची दिंडी चालू होती. शैक्षणिक दिंडी म्हणतात त्याला, ती चालू होती. आणि दिंडी आपल्याला शूट करता आले नाही, परंतु त्यातील आपण व्हिडिओ आपल्याला भेटले तर नक्कीच आपण घेणार आहोत. तर आता आपण जात आहोत ते गोखले कन्या शाळा. इथे देखील आता विद्यार्थ्यांच्या स्वागताचा समारंभ चालू आहे. खाली खाली थोड़ी बसा. ए मागे वा, मोठी मुलं मागे वा, मागे तर आपण पाहत आहात इथे गोखले कन्या शाळामध्ये आजच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांना इथे युनिफॉर्म वाटप तसेच शूज वाटप केलं जात आहे. सन्माननीय विस्तार अधिकारी आसिफ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गोखले कन्या शाळेचे सर्व पालक वर्ग, सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी या सर्वांना मार्गदर्शन करावे. पुढे बसा. आदरणीय व्यासपीठ, शालेय प्रशासनातील सर्व घटक, पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रांना, खरं तर सकाळपासून खूप लवकरपासूनच आपण सर्वजण या तयारीमध्ये आहात. अतिशय चांगलं आयोजन या शाळेनं सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती आता मुख्याध्यापक मॅडमने सांगितल्याप्रमाणे या शाळेच्या परिसरामध्ये एकही सक्तीपात्र विद्यार्थी नव्हता आणि तरी सुद्धा 22 विद्यार्थी या शाळेमध्ये नव्याने दाखल झालेले आहेत. हे खरोखरच कौतुकाची बाब आहे आणि हे निश्चितपणे तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, एक विद्यार्थी सक्तीपात्र असतो, तो शाळेमध्ये दाखल होतो आणि आपण सांगतो की 100% विद्यार्थी आमचे दाखल झाले. पण तुमच्या शाळेमध्ये सक्तीपात्र एकही नव्हता, 22 विद्यार्थी दाखल झाले, म्हणजे 2000% तुमचं सक्सेस आहे. एवढं टक्केवारीनं सेन्सेक्स सुद्धा कधी वर जात नाही. एवढं काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि निश्चितपणे या सगळ्याच्या पाठीमागं मागील 3-4 वर्षापासून भोसले साहेबांची प्रेरणा तुमच्या सोबत आहे. कारण आपल्या शाळांच्या वरती त्यांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी स्वतःच्या पाल्यांना या शाळेमध्ये दाखल केलं, सर्व शिक्षकांच्या बरोबर चर्चा करून त्यांना प्रत्येक वेळेला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि शिक्षकांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गानं खूप चांगल्या पद्धतीनं कष्ट घेतले. त्याचाच हा परिणाम. म्हणून आपण या शाळेची पटसंख्या ही 22 वर्ष येऊ शकलेली होती, ती आता आपण 100 पार करतो आणि यासाठी या शाळेशी निगडीत सर्व घटकांचं कौतुक आहे. त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक, या ठिकाणी काम करणारे शिक्षक आणि परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेला दिलेल्या शुभेच्छा या सत्कार दिल्या आहेत. मी पुनश्च एकदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.